सरकारला महिलांना फक्त 1,500 रुपये देऊन थांबायचं नाही, तर कौशल्य विकासासारख्या विविध योजनांच्या माध्यमातून महिलांना आत्मनिर्भर करायचं आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय। ते आज सातारा इथे महिला सशक्तीकरण अभियान आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या प्रचार प्रसार कार्यक्रमात बोलत होते। पैशांचा विनियोग महिला उत्तम प्रकारे जाणतात। योजनेअंतर्गत मिळणारे 1,500 रुपये महिलांना त्यांच्या व्यवसाय वृद्धीसाठी, मुलींच्या शिक्षणासाठी उपयोगी पडतील, असंही मुख्यमंत्री म्हणाले। सत्तेत आल्यापासून सरकार कायम जनतेचा विचार करत आहे, असं सांगत वेगवेगळ्या घटकांसाठी सरकार करत असलेल्या कामांविषयी त्यांनी माहिती दिली। केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना शेतकऱ्यांना उपयुक्त ठरत असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले। शेतकरी कुटुंबाला या ठिकाणी आज कुटुंबातल्या महिन्याला दर महिन्याला 1,500 म्हणजे वर्षाला 18,000 रुपये आणि शेतकऱ्यासाठी आपण केंद्र सरकार मोदीजींचे 6,000, आपले राज्याचे 6,000 असे 12,000 रुपये आणि हे 18 म्हणजे एका शेतकरी कुटुंबाला वर्षामध्ये कमीत कमी 30,000 रुपये आपल्या खात्यात जमा होणार आहे। हे काम आपल्या सरकारने केलेलं आहे। एका कुटुंबात माझ्या 2 बहिणी पात्र असतील तर 48,000 रुपये मिळतील आणि हा देखील एक ऐतिहासिक निर्णय आहे। यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते। भारताला गरिबीतून मुक्त करायचं असेल, विकसित भारत घडवायचा असेल तर महिलांना सक्षम करावं लागेल, महिलांना मुख्य प्रवाहात आणावं लागेल, महिलांच्या माध्यमातून अर्थव्यवस्था संचालित करावी लागेल। या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विचारातून केंद्र आणि राज्य सरकार महिलांसाठी योजना राबवत आहे, असं फडणवीस यांनी यावेळी सांगितलं। शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून 12,000 मेगावॅट सौर ऊर्जा निर्मिती सुरू केली आहे। या माध्यमातून पुढच्या 18 महिन्यानंतर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना 365 दिवस मोफत वीज मिळणार आहे। शेतकऱ्यांना दिवसा सुद्धा वीज मिळेल, असं फडणवीस यांनी स्पष्ट केलं। महाराष्ट्रातलं पहिलं सौर ग्राम सातारा जिल्ह्यातल्या मान्याची वाडी इथे होत असल्याची माहितीही फडणवीस यांनी यावेळी दिली। साताऱ्यामध्ये होत आहे, माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्याचं लोकार्पण होत आहे। याचा फायदा काय आहे? या गावातल्या सगळ्या आमच्या नागरिकांना आता वीज मोफत मिळणार आहे। घरची वीज, दुकानाची वीज, सगळी वीज मोफत। माननीय प्रधानमंत्री महोदयांनी प्रधानमंत्री सूर्यघर योजना आणली। या योजनेच्या अंतर्गत या गावामध्ये आपण काम केलं। आता त्यांना एक नवा पैसा देखील भरावा लागणार नाही। या गावाचं सगळं मिळून महिन्याचं वीज बिल 5.25 लाख रुपये होतं, आता ते शून्यावर आलंय। एक पैशाचं बिल देखील आम्हाला या ठिकाणी भरावं लागणार नाही।